Hallelujah. 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 Yesu tabage. Yesu tabage. Hallelujah. Yesu tabage. Hallelujah. Hori hamdara papa papa sekindere bebe sondara papa papa hori hamdara papa papa प्रभू tabage या ठिकाणचा सेटअप tabage तुझे देव दे त्या ठिकाणी उभा कर आणि मला तू चालव प्रभू तू माझ्या मुखाने बोल प्रभू तू माझ्या बुद्धीचा ताबा घे तू माझ्या बुद्धीचा ताबा घे तू माझ्या बोलण्याचा ताबा घे तू माझ्या हृदयाचा ताबा घे तू माझं हृदय धुवून शुद्ध कर आणि होऊ दे प्रभूजी तुझा गौरव होऊ दे प्रभूजी माझं हृदय धुवून शुद्ध कर तू उपस्थित हो तू माझ्या हृदयामध्ये ये प्रभूजी तू माझ्यामध्ये ये प्रभूजी तू माझ्या डोळ्याने पहा प्रभू तू माझ्या मुखाने पहा प्रभू तू माझ्या मुखाने बोल आणि माझ्या चेहऱ्यावर तुझा चेहरा येईल माझ्या चेहऱ्यावर तुझी चमक असं येईल. हो राजांचा राजाने प्रभूंचा प्रभू अभिषेक कर प्रभू अभिषेक कर प्रभू मी जे मागत होतो प्रभूजी तर त्याहून उत्तम मला दिलेलं आहे प्रभू त्याहून उत्तम मला देऊन ठेवलेलं आहे हो हालेलुया हो हालेलुया धन्यवाद करतो प्रभू येशू तुझ्या गोड नावाला येशूच्या नावाला मागतो आमेन आमेन हालेलुया हो हालेलुया मेरा दिल बने तेरा सिंहासन हो मेरी आत्मा तेरा आसन मेरा दिल बने तेरा सिंहासन मेरी आत्मा तेरा आसन मेरे मन में तू हो विराजमान यीशु मेरे तू है बड़ा महान मेरा दिल बने तेरा सिंहासन मेरी आत्मा तेरा आसन मेरा दिल बने तेरा सिंहासन मेरी आत्मा तेरा आसन मेरे मन में तू हो विराजमान यीशु मेरे तू है बड़ा महान यीशुआ 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 मेरे मन में समा जा यीशुआ मेरे मन में समा जा यीशुआ 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 मेरे मन में समा जा यीशुआ मेरे मन में समा जा मेरी जिंदगी है तेरी यीशु तू है शान मेरी जिंदगी है तेरी यीशु तू है शान मेरी कितना है तू प्यारा प्रभु तेरी महिमा मैं सबको सुनाऊं मेरी जिंदगी है तेरी यीशु तू है शान मेरी जिंदगी है तेरी यीशु तू है शान मेरी कितना है तू प्यारा प्रभु तेरी महिमा मैं सबको सुनाऊं यीशुआ 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 मेरे मन में समा जा यीशुआ मेरे मन में समा जा
तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं। तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं। कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं। कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं। यीशुआ यीशुआ यीशुआ, मेरे मन में समा जा। यीशुआ, मेरे मन में समा जा। यीशुआ 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 यीशुआ, मेरे मन में समा जा। मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके। मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके। कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं। कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं। यीशुआ यीशुआ यीशुआ, मेरे मन में समा जा। यीशुआ, मेरे मन में समा जा। यीशुआ यीशुआ यीशुआ, मेरे मन में समा जा। यीशुआ, मेरे मन में समा जा। यीशुआ यीशुआ यीशुआ, मेरे मन में समा जा। यीशुआ, मेरे मन में समा जा। हो, येशू तो आपल्या मन मध्ये सामावण्यासाठी येतो। येशू आपल्या हृदयात सामावण्यासाठी येतो। येशूला तुम्ही बोलवा, येशूला तुम्ही जवळ बोलवा। येशूला म्हणा की तू माझ्या हृदयाशी ये, तू माझ्या हृदयात ये आणि माझं हृदय धुवून शुद्ध कर। तुम्ही येशूला बोलवा। येशू खूप चांगला आहे, येशूचं प्रेम खूप चांगलं आहे। येशू सत्य आहे, येशू मार्ग आणि सत्य आणि जीवन असं आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। एक दिवशी असं झालं की एक नगर एक चांगल्या ठिकाणी वसलेलं एक नगर होतं। एक चांगल्या ठिकाणी तो मनोरम शहरासमोर असं बसलेलं शहर होतं। मनोहर असं शहर होतं। ते खूप चांगलं शहर होतं आणि सुंदर असं शहर होतं। परंतु त्या ठिकाणचं पाणी पिणं योग्य नव्हतं। तर त्या ठिकाणचं पाणी कोणी पिईल तर ते मृत्यू पडेल, किंवा प्राणी ते पाणी पिईल तर मृत्यू पडेल।
किंवा त्या पाण्याने जर शेती करशाल तर पीक उगणार नाही, असं त्या ठिकाणचं पाणी होतं. तर त्या ठिकाणचे लोक जमले आणि त्यांनी पाहिलं अलिशा एक संदेष्टा होता आणि त्याच्यावरती देवाचा हात होता, त्या परमेश्वराचा हात होता. एलियाचा अभिषेक अलियावर आलेला आहे. एलियाचा अभिषेक अलिशावर आलेला आहे. त्या लोकांनी पाहिलेलं होतं की अलिशा हा अभिषेक झालेला आहे. म्हणून त्या लोकांनी असा विचार केला की ह्या ठिकाणचं पाणी पिणं योग्य नाही, तर आपण अलिशाला जाऊन सांगू. आणि ते लोक अलिशाकडे गेले आणि अलिशाला त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणचं पाणी पिणे योग्य नाही. दुसरा अध्याय आणि 19 वचन ते 22 वचन असे सांगते की त्या ठिकाणचे लोक अलिशाकडे गेले आणि म्हणू लागले की या ठिकाणचं पाणी पिणं योग्य नाही. ते पाणी कोणीही पितं तर मृत्युमुखी होतं, किंवा ह्या ठिकाणचं पाणी घेऊन जर खेती करतात तर खेती होत नाही, असं त्या लोकांनी सांगितलं. अलिशा म्हणाला की एक नवीन पात्र माझ्याकडे घेऊन ये आणि त्यात मीठ घालून आणा. आणि त्या लोकांनी एक नवीन पात्र घेतलं आणि त्यात मीठ घालून अलिशाकडे दिलं. अलिशाने ते पात्र घेतलं आणि मीठ घेतलं आणि ज्या झऱ्याच्या उगमस्थानी गेला, उगमस्थानी ज्या ठिकाणी उगम होता, ज्या झऱ्याचा उगम होता त्या ठिकाणी गेला आणि ते मीठ त्या ठिकाणी टाकलं आणि म्हणाला की हे पाणी पिऊन कोणीही मृत्युमुखी पडणार नाही, किंवा ह्या पाण्याने पिकाचं नुकसान होणार नाही, तर पीक वाढेल, असं तो फक्त बोलला. त्या ठिकाणी मीठ टाकून तो बोलला आणि ते पाणी पिणं योग्य झालं. ते पाणी खेती करणं योग्य असं झालं. हालेलुया, हालेलुया. हा दुसरा राजा आणि दुसरा अध्याय आणि 19 ते 22 वचनामध्ये असं सांगितलेलं होतं. परंतु येशूनं अधिकार तो तुम्हाला दिलेला आहे. येशूने तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही जर येशूच्या नावाने जर अशा ठिकाणी जर तुम्ही गेला आणि त्या ठिकाणी जर पाणी पिणं योग्य नसल, तर तुम्ही येशूचं नाव घेऊन जर त्या पाणीला जर म्हटलं की हे पाणी योग्य आहे, येशूच्या नावाने तुम्ही जर प्रार्थना केली आणि म्हटलं की हे पाणी पिणे योग्य आहे, हे पाण्यावरती येशूचा अभिषेक तुम्ही टाका आणि तुम्ही प्रार्थना करा त्या पाण्यावरती. येशूचं नाव घेऊन ते प्रार्थना करा त्या पाण्यावरती. ते पाणी अभिषेक होईल. किंवा कुठलंही शहर, कुठलीही माती जर पीक देत नसेल, जर तुम्ही येशूच्या नावाने प्रार्थना करा, ती जमीन पीक देईल. हालेलुया. येशूच्या नावाने तुम्ही अद्भुत कामे करा. तुम्ही आंधळ्याला जर म्हणशान की डोळसो येशूच्या नावाने, तो डोळ्याने तो पाहू लागेल, आंधळा पाहू लागेल. जर मुक्याला जर तुम्ही म्हटला की मुक्का बोलू लागेल. बहिराला तुम्ही म्हटला येशूच्या नावाने बहिरा बरा हो, तर तो बरा होईल. लंगड्याला जर तुम्ही म्हणशान येशू नासरीच्या नावाने तुम्ही चालू लाग, तर तो चालू लागेल लंगडा. एके दिवशी असं झालं की पेत्र आणि योहान हे चालले, असा एक लंगडा तो त्यांना भीक मागू लागला. परंतु हे म्हणाले की आमच्याकडे पहा, आमच्याकडे तुला पैसे किंवा सोनं तुला देण्यासाठी नाही, परंतु नासरी येशूच्या नावाने तू चालू लाग, नासरी येशूच्या नावाने चालू लाग, असं त्याला म्हटलं. आणि त्यांनी त्याला उचललं आणि नासरी येशूच्या नावाने चालू लाग म्हणल्यावर त्याच्या पायात पावर आली, त्याच्या पायात पावर आली, त्याच्या गुडघ्यात पावर आली आणि तो चालू लागला. ते सामर्थ्य तुम्हीही करू शकता. येशूच्या नावाने तुम्ही करू शकता. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.